मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महाअधिवेशनात तुम्ही सहभागी झाले, काही घोषणाही केल्या, काय सांगता? राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनामध्ये मी यापूर्वी देखील अनेक वेळा सामील झालो आहोत। ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांवर आमच्या सरकारने केलेलं काम हे या निमित्ताने ओबीसी समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो। आणि मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी महासंघाने देखील मान्य केलं की महाराष्ट्रात आणि देशात गेल्या 10 वर्षामध्ये 57 निर्णय ओबीसी हिताचे झाले, त्यापैकी 50 निर्णय हे आमच्या सरकारने महाराष्ट्रात घेतले आहेत आणि 7 निर्णय हे त्या ठिकाणी माननीय मोदी साहेबांनी घेतलेले आहेत। त्यामुळे ओबीसी समाजाच्या विविध ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करणारं आमचं सरकार आहे आणि आता नव्याने काही मागण्या आमच्या समोर आलेल्या आहेत त्याही पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू। उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरून असं दिसतंय की ते महाविकास आघाडीत खुश नाही, बाहेर पडण्याचा विचारत आहेत। त्यांचा निर्णय ते घेतील, मला माहित नाही, मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, त्यामुळे मला काही त्याच्यावर म्हणायचं। कोणामध्ये मतभेद आहे? सरकारमध्ये म्हणजे कोणामध्ये मतभेद आहे? लोढा म्हणतात की कबूतर खाणे राहिले पाहिजे आणि कोर्टाने त्याला